हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मस्तपैकी तयार झालेलो आहे. काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि बॅगसुद्धा रेडी आहे. तिथं जेवण भरायला लागले आणि मी मस्तपैकी आता मुंबईला चाललेलो आहे. आता इथून तुम्हाला सांगतो, माझं पाटकुल गाव आहे ना, तिथून मी जाणार माझ्या बारक्या बहिणीच्या घरी कामती कोरवलीला. तिथून कोरवलीमधून सोलापूर आणि सोलापूरवरून संध्याकाळी मुंबईला. एकंदरीत असा माझा प्रवास आहे. चला आता गडबड आहे. आता मी निघणार आहे इथून डायरेक्ट बहिणीच्या घरी आणि तिथून बहिणीच्या सासरी आणि आम्ही पुढचा प्रवास करणार. चला येऊ. ओके, लय काळजी करते ती माझ्या घरची, माहिती आहे. गाडीत पेट्रोल भरावं म्हणलं, पेट्रोलची टाकीच उघड नाही. बडे भैया हे आम्हाला वाटता भाऊ आहे. मला म्हणलं आता सोडायला. लय सगळ्यात जास्त खराब रस्ता म्हणलं ना तर इकडचाच खराब रस्ता आहे. एवढा पूर्ण टाकळीपासनं कामतीपर्यंत असाच रस्ता आहे. 7 महिने झाला अजून याचं कामच नाही. चला फायनली आलो आहे आपण 30-40 किलोमीटरचा प्रवास करून कांबळे त्याच्या घरी. दोघं भाऊ आज संगत आलोय मी. आहे काय तिथनं CCTV मधली मला बघून बोलते. तिथनं मी दिसतोय का? चला मोठ्या भावाला जरा होम टूर दाखवतो कांबळे ताईचा. कसं वाटलं मग बहिणीचं घर? मस्त आहे. हे माझा मोठा भाऊ आहे बरं का, बेलापूरला कामाला आहे पर्यावरण विभागामध्ये मुंबईला. आणि येताना आता 3 गाड्या बदलून आलो फटफट. रस्ता लय खराब होता. त्याला म्हटलं चला आता मग कावेरीताईच्या घरी जाऊ डायरेक्ट. त्याला बघून आता लय आनंद झाला घराला बघून. आता इथनं आमच्या गाडीचं ते पेट्रोलचं हेच झालं तर उघडतच नव्हतं. ते तिकडं आल्यावर उघडलं परत. इथं बघा वरी पण खुर्च्या ठेवले असं अजून अनपॅक केलेलं नाही अनबॉक्सिंग. चला भैया तो हो गए बहुत खुश आणि मी एकदम दमून आलो आता मस्तपैकी. पिलूच्या आजी बोलायला लागल्यात फोनवर. पूर्ण टेरेस. इथं एक बेडरूम आहे, आतमध्ये बाथरूम हे आहे, इथं एक बेडरूम आहे आणि हे ओपन किचन आहे. किचन टेबल ओपन, बारक्या कांबळे त्याचं किचन. आणि इकडे एक बेडरूम आहे, इकडे बेडरूम आहे. इकडे एक पिलूचं सोबडीचं बेडरूम आहे आणि इकडे एक बाथरूम आहे. मस्तपैकी किचन. हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. ओव्हन आहे, फ्रीज मस्तपैकी. आजी आहे. आजीसोबत बोलायला लागले ते. ते पण बसले विमानात. पिलू गळ्याला उशीर जय भीम पाहून म्हटलं ऐकवायला सुनो. विमानात बसले ती पण. सुबडी कांबळीत आहे. पलीकडे पाहुणं पिल्लू बघा कशी बसले ते. चला मला सोडून निघाला आता. ओके. इथं बघा मशाची मशीन आहे. काय इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी का नाही. पूर्ण बॉडीची मशीन होती. ह्याच्यात बॅकचं आहे, स्पीड आहे, मॅन्युअलसुद्धा मॅनेज करता येते. अजून बघा इथं काय नाही, स्लिपिंग, रिलॅक्स, रिकव्हरी, मानाची मशाज असेल, पाठीचं, कमरेचं सगळं सिस्टीम आहे. इथं सुद्धा कंट्रोलर आहे का. आत्याला लागते एकदम कम्फर्टेबल मशाजसाठी. त्याला गाडीत मोठ्या आल्या असेल ह्याच्या. कोणचं बटन? त्याला खाली बटन आहे का? हां, मेन स्विच आहे. आता त्याच्यावर डायरेक्ट बसून आता डेमोच चालू करा. आता मेन हे वर होते बघा. हे किती वर होते असं? हां, टोटल मशाज करते का नाही टोटल. ही महाग पण व्हायला लागली की. हां 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 बघा इथं डिस्प्लेवर पण दाखवते बघा. 8 प्रोग्राम आहेत. ह्याच्या आतमध्ये हात घालायचा. आणि ती बघा ती एक माशाच्या खुर्चीवर बसले बघा. एकच हात दाबते एक एकदम. अरे बापरे,
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भयंकर आहे. पूर्ण तुम्हाला सांगतो कमरेपासनं पायापासनं त्याच्या हात एक काढणं का नाही तर पुन्हा हां जाम झाल्यावर नाही. फिरायला लागली बघा. अरे बापरे, वेगळाच अनुभव आहे एक मशनीचा. पायाला माझ्या पूर्ण ही करायला लागली, गोल 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 गोल, कमरेला पाठीमागं, आता मानपर्यंत चाललंय बघा. हे बघा पूर्ण काय व्हायला लागले माहिती आहे का, पूर्ण पाय पॅक धरले बघा हिने. पायाच्या तळव्यापासून तळव्याला असं गुदगुले वाजायला लागले त्या, पूर्ण पाय असं धरले. इथं हात आता धरते. कोरवलीमधली इथं बघा मस्त एकदम सुंदर खूप मोठी अशी आश्रम शाळा आहे. इथं खूप मोठं मैदान आहे. सहज म्हणलं आता रानातनं घरी चाललो होतो, इथं मुलांची गाठ घेतली, मुलं आहेत खेळायला लागली, झाडं बिडं एकदम चांगली आहेत, एकदम शांत शांत वातावरण आहे, मस्त आहे. हे स्लायडिंगचा दरवाजा बघा किती, 3 हवा 3 स्लाईड आहेत, 1 हे 2 आणि हे 3, हे 3 ते ओपन किचन, हे स्लायडिंग, आणि इथं गिरण एक आहे छोटीशी मस्तपैकी, त्याच्यात पीठ पण होतं आहे, चटणी आहे, आणि इथून पायऱ्या इथं वर जायला, आणि इकडे एक बेडरूम इकडे एक बेडरूम. किचन मस्त आहे एकदम ओपन प्लेसला आहे, आणि सगळं व्यवस्थित अरेंजमेंट आहे इथं. बघू आता आत्याच्या करायला लागल्या त्या, मामा राहणार आहे तर मग आता आम्ही हळूहळू निघणार आहे थोड्या उशीरनं. चला आता आम्ही रेडी झालेलो आहे, आणि मामा गाडी काढायला लागले तर मस्तपैकी आता इथून सोलापूर स्टेशनला जायचं, गाडी वळवायला लागले तर हळूहळू. चला आजच्याला बाय बाय करा, बाय बाय बस. या व्यवस्थित जाऊया. गाडी काढायला लागली तर बाहेर. चला तर मग मित्रांनो, आता मामा आणि मी आमच्या दोघांचा प्रवास सुरू झालेला आहे. आता तुम्हाला सांगतो, इथून कोरवलीवरून आम्हाला आता सोलापूरला जायचं आहे. सोलापूरला पुढं बघाच कुठं जातो आहे. आता मस्तपैकी बॅग सगळी घेतली, व्यवस्थित डॉक्युमेंटही घेतले, पाण्याची बाटली घेतली. आता आम्ही निघालो आहे सोलापूरला. कोरवली ते सोलापूर रस्ता एकदम एकदम स्मूथ रस्ता आहे, कम्फर्टेबल रस्ता आहे. फक्त किती 20 मिनिटामध्ये जातो की नाही आपण, अगदी फक्त 20 मिनिटामध्ये कोरवलीवरून सोलापूरला जातो आहे. बघा मित्रांनो किती स्मूथ रस्ता आहे. इकडचा रस्ता हायवे, नॅशनल हायवे असल्यामुळे का नाही एकदम कम्फर्टेबल गाडी चालते त्या इकडून, आणि वर्दळ पण भरपूर असते, आणि खास करून जवळ पडते इथनं सोलापूर. जर तिकडून जर म्हणलं पेनूर मार्गे तर ते लांब अंतर होतं आहे, आणि इकडून कोरवलीनं आहे ना 20 मिनिटामध्ये आरामात जाते. होय कर्नाटक साईडला आहे. बघा मित्रांनो सोलापूरमधली वर्दळ बघा, हे भैया चौक म्हणायचं याला, भैया चौक. हे आहे सोलापूर एअरपोर्ट. वेलकम टू सोलापूर एअरपोर्ट. बघा चला विचारलं आतमध्ये जाऊन, पण एअरपोर्टवर पार्किंगचं आता सध्या काय झालं, आता बंद झालेलं आहे. त्यामुळं आता आम्ही जाणार आता रेल्वे स्टेशनला, आणि तिथं गाडी पार्क करणार आहे. हे आहे बघा सोलापूरचं आपलं नवीन विमानतळ, सोलापूर एअरपोर्ट. आता काय झालं माहीत आहे का, आता संध्याकाळच्या 6 वाजत आलेले आहेत, आणि विमानतळावर तर विचारलं गाडी पार्किंगची सुविधा आहे का, तर ते म्हणले गाडी पार्किंगची सुविधा नाही. आणि आता मामा काय केलं, समोर एक हॉस्पिटल आहे तिथं, त्या हॉस्पिटलमध्ये विचारायला गेलेत पार्किंगची सुविधा आहे का. नसेल तर मग रेल्वे स्टेशनवर गाडी लावून संध्याकाळी 8 वाजता आमची रेल्वे आहे, ट्रेन. त्याच्यामुळे बरं झालं लवकर आलो, 5:30 वाजता. आता 6 वाजताच आम्ही इथं आहे सध्या. चला आता आम्ही गाडी जी आहे युगंधर हॉस्पिटलमध्येच काय करणार आहे, पार्क करणार आहे आता आतमध्येच. पार्किंगची सुविधा आता आम्हाला इथं मिळालेली आहे. सोलापूरचं मोठं हॉस्पिटल आहे बघा. चला गाडी इथं आता पार्क केलेली आहे, युगंधर हॉस्पिटल काय तर नाव आहे बघा. चला बघा हे आहे सोलापूरचं रेल्वे स्टेशन. आता किती वाजले ते माहिती आहे का, आता संध्याकाळच्या 7 वाजलेत, 6 वाजलेत 6. त्या तिकडे बोर्डवर टायपिंग पण दाखवते बघा. कोणी बघितले नसेल सोलापूरचं रेल्वे स्टेशन बघा, एवढं मोठं आहे.
मी 2 तास लवकर आले, 2 तास. चला आलो आता मस्तपैकी रेल्वे स्टेशनवर. आणि कोणची थांबे काय, सोलापूर हसन काय तर रेल्वे वाटतं. आता मस्तपैकी काय करतो आम्ही, नाश्ता करून घेतो. नाश्ता वेळ आहे अजून रेल्वेला, काय तर 8 वाजताचा टायमिंग, 8 वाजता कोणते. चला आता थोडा नाश्ता करतो आम्ही आणि नंतर मग आता बरोबर बघा 7:15 वाजलेत आणि आमची रेल्वे ना 7:45 वाजता आहे. विशाखापट्टणम येईल आता, जवळच आली. कधी आलेली गाडी आपल्या हाती. लय बरं झालं बघा मित्रांनो, आम्ही एक तासभर तरी आधी आलो. त्याच्यामुळे फायदा काय झाला, मस्तपैकी पुरी भाजी खाल्लेला तेवढाच आपलं शतपावले झाले. आता विशाखापट्टणम यायला बरोबर 10-15 मिनिट आहे. त्याच्यामध्ये आल्यावर बघू आता किती प्लॅटफॉर्मवर लागते ते. 4 नंबरला गाडी लागली आमची बाबा. मला वाटलं 1 वर होती, पण आता 4 वर गेली. ही पायऱ्या बघा की कशा घसरलं, म्हणजे काय कामच लागायचं, सावकाश चालावं लागते. यायला लागली गाडी आता. आली बघा मित्रांनो गाडी, विशाखापट्टणम आहे का, विशाखापट्टणम एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली आहे. D5